नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन ढाकणे. आज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे टॉपिक डिटर्मिनंट. हा 11वी, 12वी, 10वी आणि डिप्लोमाच्या स्टुडंटसाठी तसेच BSc आणि इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर यामध्ये जो कंटेंट आहे तो सेशन ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण पाहूया. डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स आपण पाहणार आहोत. त्यानंतर मायनर आणि को फॅक्टर, त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. हा कन्सेप्ट जो आहे तो हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे की ज्याच्यावरती JEEला मेन्स आणि ॲडव्हान्समध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंटचे ॲप्लिकेशन्स वापरून आपण एरिया ऑफ ट्रायंगल, सोल्युशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन बाय क्रॅमर सोल्व, जसा 10thला आपण पाहिला तसंच 11th आणि 12thला आपण पाहणार आहोत आणि काही एक्सरसाइज आपण त्यामध्ये पाहणार आहोत. तर डिटर्मिनंट पहा, ए इज द स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1. जर 1 ऑर्डरची स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर तोच एलिमेंट हा त्याचा डिटर्मिनंट असतो. जर 2x2ची तुमच्याकडे मॅट्रिक्स असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहेत, ही फर्स्ट रो आणि सेकंड रो, तर याचा जो डिटर्मिनंट आहे तो डिटर्मिनंट म्हणजे डायगोनलचा प्रोडक्ट असतो. A11 इंटू A22 मायनस A21 इंटू A12. नेक्स्ट पेजवरती आपण एक्झाम्पल पाहणार आहोत जे 10thला आपण पाहिलेलं आहे. एक सिम्पल आहे. याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करताना याचा 5 बरोबर प्रॉडक्ट आणि 2चा -3 बरोबर, म्हणजेच तो काय येणार 4 इंटू 5 20 अँड 3 2 जार -6 आणि मधलं मायनस मायनस प्लस, सो 20 + 6 इज इक्वल टू 26. पहा, जर तुमचा 3/3चा डिटर्मिनंट असेल तर त्यामध्ये काय होईल, तर त्यामध्ये काय करतो, जशी बुद्धिबळातील हत्तीची चाल असते, हत्ती जो आहे तुमचा सरळ आणि आडवा आणि उभा चालतो, तसा रो आणि कॉलम तो डिलीट करणार आणि आपण त्याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करतो. सपोज A11 जर घेतला तर तिथे रो आणि कॉलम डिलीट केल्यानंतर आपल्याला हे 4 एलिमेंट्स मिळतात. तर हे 4 एलिमेंट्स आपण या ठिकाणी राईट डाऊन केले. त्यानंतर A12 घेतल्यानंतर त्याचे रो आणि कॉलम डिलीट केल्यानंतर हे 4 एलिमेंट्स आपल्याला मिळतील, तर ते आपण या ठिकाणी राईट डाऊन केले. आणि A31 जर घेतला तर हे उरलेले 4 एलिमेंट्स आपल्याला मिळत आहेत, तर आपण ते या ठिकाणी घेतलं. आता इथे प्लस मायनस प्लस हे साईन येत आहे, कारण दिस इज द डेफिनेशन ऑफ डिटर्मिनंट. आणि त्यातले त्यात जर आपण पाहिलं, A11चा जर को फॅक्टर जर घेतला तर 1 + 1 को फॅक्टरच्या डेफिनेशननुसार तिथे प्लस साईन येईल. A12चा को फॅक्टर त्यानुसार मायनस साईन येईल आणि A31च्या को फॅक्टरनुसार प्लस साईन येईल. पुढे चालून मी त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डिस्कस करणार आहे. आता पहा, एक्सपांडिंग अलॉंग द फर्स्ट रो, म्हणजे ही जी फर्स्ट रो आहे त्या फर्स्ट रोच्या अलॉंग आपण हा डिटर्मिनंट एक्सपांड जर केला तर आपल्याला ते मिळून जाईल. आता A11, A12 अँड A13 जर आपण असं जर घेतलं तर तिथे एक्सपांडिंग अगेन जर आपण सॉल्व केला तर असं येईल. आता पाहता एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कळेल की सुरुवातीला आपण 2 घेतल्यानंतर त्या रो करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम जर डिलीट केला तर 1 - 2 4 1 आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. त्यानंतर हा जर 3 जर घेतला तर रो आणि कॉलम डिलीट केल्यानंतर 7 - 2 -3 1 तुम्हाला या ठिकाणी मिळेल. आणि त्यानंतर जर -5 जर एलिमेंट इथे घेतला तर आपल्याला 7 1 -3 आणि 4 असे 4 एलिमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. ठीक आहे. तर मग हा एक्सपांड आपण केलेला आहे अलॉंग द फर्स्ट रो. ह्या फर्स्ट रोवरती आपण डिटर्मिनंट एक्सपांड केलं आहे. आता हा डिटर्मिनंट तुम्ही सेकंड रोवरती पण एक्सपांड करू शकता, थर्ड रोवरती पण करू शकता, फर्स्ट कॉलमवरती, सेकंड कॉलम अँड थर्ड कॉलम, इकडे कुठेही तुम्हाला तो डिटर्मिनंट एक्सपांड करता येतो. इथे प्लस, इथे मायनस आणि इथे प्लस. हे सिम्पल कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, इथे 2/2चा डिटर्मिनंट काढताना जस्ट आपण डायगोनलचा प्रोडक्ट करतो. सो 1 × 1 इज 1, 8 × 4 2 जार 8 आणि मधलं मायनस मायनस प्लस झालं. सिम्पल कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला डिटर्मिनंट -140 मिळून जाईल. आता पुढची जी डेफिनेशन आहे ती मायनरची आहे. तर याचा मायनर कॅल्क्युलेट कसा करणार तुम्ही, तर सिम्पल फॉर्म्युला आहे. पहा, मायनर म्हणजेच काय की करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम डिलीट करा आणि उरलेला जो असेल तर उरलेल्या एलिमेंट्सचा डिटर्मिनंट घ्या. आता इथे सिंगल एलिमेंट असल्यामुळे त्याचा डिटर्मिनंट तोच आला. ठीक आहे, म्हणजे -1चा करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम डिलीट केल्यानंतर आपल्याला इथे 3 मिळतो. सो 3 इज द मायनर ऑफ द फर्स्ट एलिमेंट. अगेन 4 रो आणि कॉलम जर डिलीट केली तर याचा जो मायनर आहे तो मायनर आपल्याला 2 मिळतो. त्यानंतर हा जर 2 जर घेतला तर 2चा मायनर 4 अँड 3चा मायनर -1.
नाव व्हॉट हॅपन वेन एव्हर वी आर टेकिंग द एक्झाम्पल ऑफ द 3/3 मायनर. मायनर म्हणजेच काय, आपण तो डिटर्मिनंट घेतोय. तर अगेन 4चा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करण्यासाठी 4चा मायनर तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर हे 4 एलिमेंट्स घ्यावे लागतील. सो डिटर्मिनंट ऑफ द 2/2 स्क्वेअर मॅट्राइस सब मॅट्राइसेस इज ऑब्टेन बाय द लिव्हिंग फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम ऑफ ए. म्हणजे ती रो आणि कॉलम करस्पॉन्डिंग तुम्हाला डिलीट करायची आहे. पहा, हे 4 एलिमेंट्स मिळाले. यांचा जो डिटर्मिनंट असेल दॅट इज द मायनर ऑफ द एलिमेंट 4. सो M23. आता समजा सेकंड रो आणि थर्ड कॉलम आहे. ही सेकंड रो आणि थर्ड कॉलम जर डिलीट केली तर इथे आपल्याला 4 मिळेल, इथे 7 मिळेल, इथे 2 मिळेल आणि तिथे 3 मिळेल. जर असं जर घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, तर त्याचा मायनर आपल्याला -2 मिळतोय. सिमिलरली A32 M32 म्हणजे काय, थर्ड रो अँड सेकंड कॉलम. सो दिस इज थर्ड रो अँड सेकंड कॉलम. अगेन 4 × 0 9 × -9 × 8. सो हा जर डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केला तर हा 72 येतो. दॅट इज द मायनर M32 ऑफ द एलिमेंट A32. ओके. सिमिलरली आता कोफॅक्टरसाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय आहे की CIJ किंवा त्याला AIJ सुद्धा काही ठिकाणी आपण नोटेशन वापरू शकतो. सो -1 + I + J I MIJ. I run from 1 to N, 1 to M and J run from 1 to N, where MIJ is the minor of AIJ elements. आता कोफॅक्टरचं एक एक्झाम्पल पाहूया आपण. तर आपल्याला माहिती की मायनर आत्ता आपण कॅल्क्युलेट केले, तर त्यानुसार कोफॅक्टरचा तो जर फॉर्म्युला जर वापरला C11 कोफॅक्टर, तर इथे मायनर आपल्याला अगोदर आपण कॅल्क्युलेट केलाय तो 0 आलेला होता. तो -1 × 1 + 1. सो -1 स्क्वेअर आला. इथे -1 स्क्वेअर + 1 असतो आणि त्याला M11 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तिथे 0 येतो. सेकंड कोफॅक्टर ऑफ A23 आपण मायनर कॅल्क्युलेट केलाय. तो मायनर जो आहे तो मायनर -2 होता. तर -2 × -1. सो -1/2 + -1/5 हा -1 येतो आणि हा मायनस प्लस झाला. ठीक आहे, हा आला कोफॅक्टर तुमचा. त्यानंतर आपण याचा कोफॅक्टर कॅल्क्युलेट केला होता. अगेन इथे आयची व्हॅल्यू 3, जेची व्हॅल्यू 2 येते. म्हणजे -1/5 जो आहे तो -1/5 -1 येतो आणि M32 जर आपण कॅल्क्युलेट केला तर त्या ठिकाणी आपल्याला तिथे 72 मिळेल. आता पहा, इन द टर्म्स ऑफ द मायनर अँड कोफॅक्टर. आता मायनर आणि कोफॅक्टर 3/3 जर मॅट्रायसेस असेल तर 3/3 साठी हा जो आहे तो हा डिटर्मिनंटचा इन जनरल फॉर्म्युला झाला. दॅट इज द समेशन J = 1 to 3 -1 I + J AIJ MIJ. ठीक आहे, हा इन जनरल फॉर्म्युला झाला. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे काय, प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट. तुम्हाला मायनर आणि कोफॅक्टरवरती एखादं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं की फाइंड द मायनर अँड कोफॅक्टर ऑफ द गिवन मॅट्रिक्स, एक्सपांड द मॅट्रायसेस अलॉंग द फर्स्ट रो. ठीक आहे, तर आता पहा ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कशा आहेत. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन अनचेंज इफ इट्स रो अँड कॉलम आर इंटरचेंज. म्हणजे जर तुम्ही रो आणि कॉलम जर इंटरचेंज केली तर डिटर्मिनंट जो आहे तो डिटर्मिनंट ॲज इट इज राहणार आहे. आता पहा इथे A1 B1 C1 जो आहे तो A1 B1 C1 काय केली, ही जी फर्स्ट रो आहे ती फर्स्ट रो आपण फर्स्ट कॉलममध्ये लिहिली. म्हणजे काय केली, इथली जी रो आहे ती रो आपण कॉलममध्ये राईट डाऊन केली. सेकंड रो कॉलममध्ये लिहिली. थर्ड रो आपण कॉलममध्ये लिहिली. म्हणजे ए आणि ए ट्रान्सफॉर्म या दोघांचाही डिटर्मिनंट आपला सेम असतो. त्यानंतर सेकंडची प्रॉपर्टी आहे ती सेकंड प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते, इफ एनी टू रोज ऑफ डिटर्मिनंट आर इंटरचेंज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज चेंज बाय मायनस साईन. म्हणजे काय करा, कुठल्याही 2 रो किंवा कुठलेही 2 कॉलम तुम्ही चेंज करा, तुमच्या डिटर्मिनंटचं काय होणार आहे तर ते साईन चेंज होणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा, इथे काय केलं आपण की हा जो फर्स्ट रो आहे तुमचा, ठीक आहे, आणि हा जो सेकंड रो आहे तर ते आपण काय केलं त्या ठिकाणी इंटरचेंज केलं. रो आणि काय केलंय इथे रो आणि फर्स्ट रो आणि सेकंड रो काय केली आपण इंटरचेंज केली. जर फक्त रो जर इंटरचेंज झाली तर डिटर्मिनंटचं साईन चेंज होतं. पहिली आणि दुसरी प्रॉपर्टी डिफरंट आहे, इथे कन्फ्युजन करू नका. पुन्हा मी सांगतोय की इथे कन्फ्युजन नको. काय की इथे सगळ्याच्या सगळ्या रो काय केल्यात आपण कॉलममध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणजे काय केलंय की ट्रान्सफॉर्म फाइंड आउट केला. तर A × A ट्रान्सफॉर्म दोघांचाही डिटर्मिनंट सेम असतो. आणि सेकंड प्रॉपर्टीमध्ये मी काय सांगतोय
की कुठल्याही दोन रो काय करायच्यात की इंटरचेंज करायच्यात, R1 इंटरचेंज R2, R3 इंटरचेंज R1, तर तिथे मायनस साईन येतं. किंवा तुम्ही कॉलम चेंज करा, समजा कॉलम 1 आणि कॉलम 3 जर चेंज केला तर डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय होते, फक्त मायनस साईनने चेंज होते. या प्रॉपर्टीवरती आपण काही एक्झाम्पल पण पाहणार आहोत. आता थर्ड प्रॉपर्टी काय सांगते, इफ द ऑल एलिमेंट ऑफ द रो और कॉलम इज मल्टिप्लाय बाय नॉन झिरो नंबर के, देन द व्हॅल्यू ऑफ न्यू डिटर्मिनंट इज के टाइम्स द व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल डिटर्मिनंट. समजा तुम्ही एखादा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केलाय, तर त्या डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू तुमची 4 आलेली असेल, ठीक आहे, डिटर्मिनंटच्या कुठल्याही रोला किंवा कुठल्याही कॉलमला जर तुम्ही पर्टिक्युलर नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर त्याची जी व्हॅल्यू असेल तर केला आपण कॉमन घेऊ शकतो आणि याचा डिटर्मिनंट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे काय, कॉमन असणारा एलिमेंट आपण रोमधनं, ह्या सेकंड रोमधनं किंवा थर्ड रोमधनं आपण कॉमन घेऊ शकतो एलिमेंट, तो लिहू शकतो. किंवा फर्स्ट कॉलममधला, सेकंड कॉलममधला आणि थर्ड कॉलममधला कॉमन एलिमेंट, कॉमन फॅक्टर जे आहेत ते बाहेर घेऊन आपण डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करू शकतो. विच इज ऑल्सो इम्प्लाइज 1/m. म्हणजे काय की आपण काय करू शकतो, एखाद्या नंबरने त्याला मल्टिप्लाय किंवा डिवाइड सुद्धा करू शकतो. आता यमने मल्टिप्लाय डिवाइड केलेलं आहे तर त्या ठिकाणी आपण यम बाहेर घेतलाय. त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी, इफ each element of any row or column consists 2 or more terms, then the determinant can be expressed as the sum of the 2 or more determinant. सोपं आहे पहा. समजा ह्या दोघांची ॲडिशन आहे ना, तर हा आपल्याला सेपरेट करता येतो. म्हणजेच काय, पहिल्या कॉलममध्ये A1, A2, A3 आणि सेकंड कॉलममध्ये XY Z आपण घेतला. इथे B1, B2, B3, इथे C1, C2, C3 या दोन्ही डिटर्मिनंटमध्ये सेम आला. म्हणजे ॲडिशनमध्ये जर असेल, पहिली रो जर ॲडिशनमध्ये असेल किंवा कॉलम जर ॲडिशनमध्ये असेल तर तुम्ही काय करू शकता, ते दोन्ही एलिमेंट सेपरेट लिहून त्या दोघांचा डिटर्मिनंट सेपरेट कॅल्क्युलेट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे, द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज अनचेंज इफ रो और कॉलम इज मल्टिप्लाय बाय द नंबर अँड देन ॲडेड द अदर रो और द कॉलम. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुमच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होणार नाही. कधी, इफ एनी रो इज मल्टिप्लाय बाय द नंबर अँड देन ॲडेड टू द नंबर इन द सेकंड रो. म्हणजे एखाद्या रोमध्ये किंवा कॉलममध्ये. आता काय केलं की हा जो डिटर्मिनंट आहे, या डिटर्मिनंटमध्ये काय केलं आपण की हा जो सेकंड कॉलम आहे, या सेकंड कॉलमला आपण कशाने, यमने मल्टिप्लाय केलंय. थर्ड कॉलमला आपण -n ने मल्टिप्लाय केलंय. आणि त्यानंतर काय केलं, या तिघांची ही पहिल्या दोघांची ॲडिशन आणि तिसऱ्याची सबट्रॅक्शन घेतली. जर आपण हे ऑपरेशन जर केलं तरी सुद्धा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होणार नाही. खूप छान प्रॉपर्टी पहा. म्हणजे काय केलंय की एखाद्या डिटर्मिनंटला आपण काय केलंय, पर्टिक्युलर रोला किंवा कॉलमला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय केलं आणि दुसऱ्या रोमध्ये किंवा कॉलममध्ये जर त्याला ॲड केलं तर तुमच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होणार नाही. पहा, खूप छान, म्हणजे खूप छान प्रॉपर्टी आहे. आणि लास्टवाली जी प्रॉपर्टी आहे, इफ 2 रोज ऑफ डिटर्मिनंट आर आयडेंटिकल देन इट्स व्हॅल्यू इज 0. म्हणजे कुठल्याही डिटर्मिनंटच्या रो किंवा कॉलम जर 0 असेल, आता पहा इथे A1, B1, C1, त्यानंतर A2, B2, C2 आणि A1, B1, C1, म्हणजे फर्स्ट रो आणि थर्ड रो ह्या दोन्हीच्या दोन्ही कशा आहेत, सेम आहेत, म्हणून त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. त्यानंतर सेवन्थवाली प्रॉपर्टी काय आहे पहा बरं का, कुठल्याही दोन रो किंवा कुठल्याही दोन कॉलमचे जर एलिमेंट सेम असतील तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू डायरेक्टली तुम्ही 0 लिहू शकता. दॅट इज नाव द सेवन्थ वन प्रॉपर्टी, इफ ईच एलिमेंट ऑफ अ रो ऑफ डिटर्मिनंट इज 0 देन द व्हॅल्यू इज 0. म्हणजे काय की तुमच्या रो किंवा कॉलममध्ये जर सगळेच्या सगळे 0 असतील ना तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते नेहमी. कुठलाही रो असू द्या किंवा कुठलाही कॉलम असू द्या. आता फर्स्ट रो आहे, हा 0 आहे, तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. ठीक आहे. तर ह्या झाल्या तुमच्या 7 प्रॉपर्टी. त्यानंतर 8 नंबरची प्रॉपर्टी जी आहे ती काय आहे, समजा ही तुमची ए मॅट्रायसिस दिलेली आहे आणि याच्यामध्ये फक्त डायगोनल एलिमेंट आहेत. जर असं असेल तर याचा डिटर्मिनंट जो आहे तो प्रोडक्ट ऑफ द डायगोनल एलिमेंट असतो. लक्षात ठेवा. खूप म्हणजे खूप सोप्या असणाऱ्या प्रॉपर्टीज आहे. आता
या ज्या आहेत ह्या प्रॉपर्टी क्विकली तुम्हाला मी दाखवतो की सुरुवातीपासून आपण काय काय केलं. तर सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या प्रॉपर्टीज आपण क्विकली पाहूयात. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल पाहिजे आहेत. ए आणि ए ट्रान्सपोज जर असेल तर ह्या दोघांचाही डिटर्मिनंट सेम असतो. आपण काय केलंय की एखादी रो म्हणजे एक रो आणि दोन रो किंवा कॉलम जर आपण इंटरचेंज जर केले, इथे काय केलंय रोज ए आणि ए ट्रान्सपोजचा डिटर्मिनंट सारखाच असतो. त्यानंतर जर फर्स्ट रो आणि सेकंड रो किंवा सेकंड रो आणि थर्ड रो किंवा फर्स्ट रो आणि थर्ड रो जर हे इंटरचेंज केले तर डिटर्मिनंटची काय होतं, फक्त साईन चेंज होतं. त्यानंतर जर आपण डिटर्मिनंटला एखाद्या कॉन्स्टंट नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर तो जो डिटर्मिनंट आहे के टाइम्स ऑफ दॅट डिटर्मिनंट असं येतं. ठीक आहे. किंवा काय आपण एखाद्या रोला किंवा कॉलमला आपण पर्टिक्युलर नंबरने मल्टिप्लाय डिवाइड करू शकतो किंवा त्याला कॉमन घेता येतं. त्यानंतर काय की जर ॲडिशनमध्ये असे जर दोन एलिमेंट असेल A1 प्लस एक्स, तर आपण काय करू शकतो, तर पहिल्या डिटर्मिनंटमध्ये आपण फर्स्ट कॉलमचे A1 A2 A3 लिहिला आणि सेकंडमध्ये आपण XYZ त्या ठिकाणी राईट डाऊन केलेले आहेत. त्यानंतर काय केलंय की आपण काय करू शकतो की एखाद्या कॉलमला किंवा रोला आपण पर्टिक्युलर नंबरने एखाद्या रोमध्ये किंवा कॉलममध्ये ॲड केलं तरी सुद्धा डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. त्यानंतर 6 नंबरची जी प्रॉपर्टी आहे काय की डिटर्मिनंट जो आहे, जर कुठल्याही दोन रो किंवा कुठलेही दोन कॉलम जर सारखे असतील तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी 0 मिळते. त्यानंतर जर तुमच्याकडे डिटर्मिनंटच्या बाबतीमध्ये कुठलीही एखादी रो और कॉलम जर 0 असेल तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आहे ती डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला 0 मिळते. आणि जर तुमची डायगोनल मॅट्रिक्स असेल तर त्याचा डिटर्मिनंट म्हणजे ह्या डायगोनल एलिमेंटचा प्रोडक्ट येतो. ठीक आहे. तर हे सगळे जे आहेत ते प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट झाल्या. टोटल 8 प्रॉपर्टी आहेत. खूप सोप्या आहेत आणि त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवता येतील आणि त्यावरनं या प्रॉपर्टी तुम्हाला सांगता येतील. आता या ज्या प्रॉपर्टीवरती प्रॉब्लेम जे विचारतात तर त्याच्यासाठी रो ऑपरेशन किंवा कॉलम ऑपरेशन खूप महत्त्वाचे आहेत. तर ते कोणकोणते आहेत, तर फॉलोइंग्स आर द नोटेशन टू इव्हॅल्युएट द डिटर्मिनंट. म्हणजे काय की खालचे पहा, आर आयचा अर्थ डिनोट होतो की रो होतो. ठीक आहे, आयत रो होतो तुमचा. आर आय इंटरचेंज आर जेचा अर्थ काय होतो की आर आयत रो आणि जेत रो मध्ये काय करताय तुम्ही, इंटरचेंज करताय. त्यानंतर आर आय प्लस आर आय इंटरचेंज आर आय प्लस लॅम्बडा टाइम्स आर जे. म्हणजे काय, जेथ रोला तुम्ही लॅम्बडाने मल्टिप्लाय करा आणि आयत रोमध्ये काय करा ते ॲड करा. त्यानंतर पुढचा तिथे लॅम्बडा टाइम्स आर आय म्हणजे काय, आर आय आयत रो जी असेल तर त्या आयत रोला काय करा तुम्ही लॅम्बडाने मल्टिप्लाय करा. सिमिलर नोटेशन विच कॅन बी यूज फॉर द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. आता पहा, इव्हॅल्युएट द डिटर्मिनंट. आपण डिटर्मिनंट तर कॅल्क्युलेट केलेला होता. असा एखादा एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की एक्सची व्हॅल्यू 2 घ्या आणि डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करा. ठीक आहे. डेल्टा इज इक्वल टू जर 0 असेल तर त्या ठिकाणी x - 2 इज द फॅक्टर ऑफ द डिटर्मिनंट. जर याची व्हॅल्यू 0 आली तर एक्सची व्हॅल्यू x - 2 इज द फॅक्टर ऑफ डिटर्मिनंट. त्यानंतर एक्सपान्शन ऑफ द डिटर्मिनंट, साइन सिस्टीम ऑफ ऑर्डर 2 and 3. म्हणजे काय की हे जे साईन आहे हे साईन महत्त्वाचे आहेत. इथे प्लस मायनस मायनस प्लस असं साईन तिथे येतं. त्यानंतर प्लस मायनस प्लस मायनस प्लस प्लस अँड प्लस मायनस मायनस. म्हणजे डिटर्मिनंट अलॉंग द फर्स्ट रो तुम्ही जर एक्सपांड केला तर प्लस मायनस प्लस येतं. डिटर्मिनंट अलॉंग द सेकंड रो जर केलं तर मायनस प्लस मायनस येतो. आणि डिटर्मिनंट अलॉंग द थर्ड रो जर केलं तर प्लस मायनस प्लस असे साईन त्या ठिकाणी येतात. तर 2/2चा डिटर्मिनंट जर अलॉंग द फर्स्ट रो जर घेतला तर प्लस मायनस साईन येतं आणि अलॉंग द सेकंड रो जर घेतला तर तिथे मायनस प्लस येतं. ठीक आहे. आता इथून पुढे जे आहे ते इथून पुढे आपण डिटर्मिनंटचे एक्झाम्पल पाहणार आहोत. तर हे जे आहेत हे तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरला ते सगळेचे सगळे एक्झाम्पल सांगणार आहे. तर त्यामुळे तुम्ही पुढचा जो व्हिडिओ आहे तो पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका.